रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। लाचखोर कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख गजाआड। गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील लाचखोर कृषी पर्यवेक्षक मोहन सुरेशराव देशमुख राहणार गणेशनगर अहमदपूर याला 3000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने 12 मार्च 2024 ला रंगेहात पकडून गजाआड केले आहे। तक्रारदारांचे पुतणे यांची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रोटावेटर साठी ऑनलाईन सोडत मध्ये निवड झाली। रोटावेटर खरेदीसाठी गंगाखेडचे तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांना पूर्वसंमती पत्रही दिले। त्या आधारे रोटावेटर खरेदी करण्यातही आले। त्याची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी मोहन देशमुख हे 21 फेब्रुवारी 2024 ला त्यांच्या गावी जाऊन भेट दिली व खरेदी केलेल्या रोटावेटरचे फोटो काढले। त्यावेळी मोहन देशमुख यांनी मी तुमचे मोठे काम केले आहे यापूर्वी, पण तुमच्या भावाला अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्टरचे फोटो काढून वेबसाईटवर अपलोड केले आहेत, तेव्हा तुम्ही मला येऊन भेटतो असे म्हणाले होता, परंतु तुम्ही येऊन भेटला नाहीत असे म्हणून ट्रॅक्टर व रोटावेटरचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यावर टाकण्यासाठी 3000 रुपये लाचेची मागणी केली। यानंतर तक्रारदाराने परभणी येथे येऊन एसीबीच्या कार्यालयात रीतसर तक्रार दिली। यानंतर एसीबीने 5 मार्च 2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली। पंचासमक्ष मोहन देशमुख यांनी अनुदानावर मंजूर झालेल्या रोटावेटर आणि ट्रॅक्टरच्या केलेल्या कामासाठी 3000 रुपये लाचेची मागणी केली। दरम्यान 12 मार्च 2024 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व 3000 रुपये लाच घेताना मोहन देशमुख याला रंगेहात पकडले। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, नील पत्रेवार, नागरगोजे, जिब्राईल शेख, कदम, नरवाडे यांच्या पथकाने यशस्वी केली। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।